नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मंडळी, मी आहे दीपाली। सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओला। तर इथं आहे ना, बऱ्याच दिवसांनी मी गावाकडचं शूट करत आहे। तर मी इथं गावाला वगैरे आलेली होती। तर हा जून महिन्यामध्ये व्हिडिओ काढलेला होता आणि मी सध्या थोडंसं लेटच झालेलं आहे। तर मी जूनमध्ये गावाला वगैरे आलेली होती। तर तेव्हा काही पाऊस वगैरे सुरू नव्हता। मला वाटतं जूनच्या सुरुवातीलाच म्हणजे मी गावाला वगैरे आलेली होती। तर सहज गावाला वगैरे आलेली होती, आंबे पिकत होते। तर मग माझे आई वडील बोलले की ये म्हणे, सध्या आंब्यांचा सीझन आहे, परत मग पाऊस सुरू झाला तर मग परत मग आंबे वगैरे भेटणार नाही। आणि घरी आमच्या आंबे वगैरे उतरवलेले होते सध्या, तर आंबे वगैरे भरपूर पिकतात। मग माझी बहीण पण आलेली होती, काकांची मुलगी, आणि मग ती आली तर त्याच्यानंतर मी पण आलेली होती। तर इथे ना माझा चुलत आत्याचा मुलगा आलेला होता। तर त्यांना बैलगाडी लागत होती। तर आमच्या घरी आहे ना बैलगाडी होती, तर मग त्यांना बैलगाडी लाकड वाहण्यासाठी वगैरे लागत होती। तर तसं तर सध्या ट्रॅक्टरचा भरपूर उपयोग करतात, पण मग ते डोंगराला वगैरे ट्रॅक्टर वगैरे न्यायला थोडासा प्रॉब्लेम होतो। मग बैलगाडी कशी चालून जाते। तर सध्याच्या काळी तर म्हणजे बैलांचा वापर भरपूर कमी झालेला आहे। तर पहिले म्हणजे माझी आजी सांगून दाखवती की त्यांच्या वेळेस तेव्हा त्यांचे लग्न वगैरे ठरायचे, तर मग तेव्हा वऱ्हाड वगैरे न्यायला आणायला बैलगाडीचाच उपयोग व्हायचा। आणि वऱ्हाड गेला तरी 1-2 दिवस तिथं म्हणजे नवरीच्या घरी मुक्काम पण राहत होते, बैलगाडीनीच वापर होता। आणि सध्या ना बैलांची शेतीच कमी झालेली आहे। तर पूर्वी कसं नांगरायला वखरायला वगैरे फळी मारायला बैलांचा वापर व्हायचा। आता सध्या ट्रॅक्टरचा इतका म्हणजे वापर झालेला आहे। आता ट्रॅक्टरचाच उपयोग करतात, म्हणजे नांगरणीला वखरणीला, लोटर वगैरे मारायला, किंवा मग कांदे वगैरे विकायला न्यायचं असेल तर मग ट्रॅक्टरचाच उपयोग केला जातो। तर इथं बैलगाडी कशी झुकतात वगैरे तर माझं ऑब्झर्वेशन वगैरे चालू होतं। आणि इथं आहे ना माझी चुलत भावाची मुलगी वगैरे होती, तर ती म्हणजे अशी आंबे खात होती। तर मी तिचा सहजच व्हिडिओ बनवला। आणि सध्या आंबे भरपूर पिकत आहेत, तर मग आंबे खायची इच्छाच होत नाही। आणि तिकडं नाशिकला गेल्यावर तर इतकं मन येतं, म्हणजे तिथं सिटीमध्ये भेटत नाही। आणि इथं माझी बहिणीची मुलगी आहे ना, गोधडी वगैरे शिवत होती। तर मग तिच्यासोबत गप्पा वगैरे सुरू झालेले होते। आणि मी मळ्यामध्ये असंच आलेली होती आजीसोबत। माझी बहीण, काकांची मुलगी पण आलेली होती बहीण, आणि तिची मुलगी पण आलेली होती। मग आजीचं माझं गवत वगैरे काढायला सुरुवात झालेली होती। तर माझ्या आईन दादा पण आलेले होते। तर त्यांचं चालू होतं म्हणजे टमाटे वगैरे लावलेले होते। तर त्यांचं ते खुट्या वगैरे लावणं, ते तारी वगैरे बांधणं टमाट्याला वगैरे, त्यांचं तेच काम सुरू होतं। आणि इथं आमच्या घरी आहे ना 2-3 शेळे आहेत, तर त्यांना गवत वगैरे लागतं। तर मग माझी आजी आहे ना गवत वगैरे काढत होती। आणि ह्याच वावरामध्ये ना आम्ही भुईमुग वगैरे लावलेला होता। तर मग त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण भुईमुग उपटून घेतलेला होता, आणि काही शेंगा वावरामध्ये वगैरे पडलेल्या होत्या। मग आजीच्या आम्ही म्हणजे अशा दोघी-तिघींच्या आमच्या खूप गप्पा चाललेल्या होत्या, हशी मजाक। आणि कधीतरी गावाला आहे ना भारी वाटतं, म्हणजे किती मूड एकदम फ्रेश होऊन जातो। आपण सिटीमध्ये तेच काम करतो, गर्दी गोंगाट, गाड्या घोड्या सगळं तेच। आणि गावाला आल्यावर आहे ना कसं निवांत वाटतं, मग भारी वाटतं। आपल्या माणसांमध्ये एक वेगळीच एनर्जी येते। मग इथं बहीण आलेली होती, माझ्या काकांची मुलगी, आणि तिच्यासोबत मग माझ्या आजी ही संध्याकाळचं म्हणजे व्हिडिओ शूट सुरू होतं। आणि संध्याकाळी मला वाटतं जेमतेम 5-6 वाजलेले असतील। माझी बहीण शेंगा आहे ना म्हणजे शोधून खात होती, आणि तिची मुलगी पण आलेली होती। तर तिच्या तर काही शाळा वगैरे सुरू झालेल्या नव्हत्या। आणि बहीण म्हणे, तसं तर मला जॉबला वगैरे सुट्टी पण नव्हती, पण मी सहजच सुट्टी टाकलेली होती। आणि मग मला बरं पण नव्हतं, म्हणून मग मी गावाला वगैरे आलेली होती। आणि गावाला आल्याबरोबर मी एकदम नीट होऊन गेलेली होती। तर आमच्या अशा भरपूर गप्पा चालू झालेले होते। त्यांच्या काळी कसे लग्न ठरायचे, किंवा मग कसा त्यांना सासूरवास वगैरे होता, अशी माझी आजी सांगून दाखवते। म्हणजे माझी आजी अजून तर काही एवढी काही म्हातारी वगैरे झालेली नाही आहे। घरातले कामं वगैरे करते, शेतातले कामं वगैरे करते, परत मग म्हणजे भरपूर असे कामं वगैरे करते। आणि तिला आहे ना
म्हणजे गावामध्ये लग्न वगैरे ठरले म्हणजे होतात ना, तर मग आमच्या गावाकडं गाणे वगैरे सांगतात. तर तिला ते गाणे पण भरपूर येतात आणि गाणे वगैरे सांगायला जाते. तर अशा भरपूर तिच्या काही आठवणी आहेत. आणि आता माझ्या म्हणजे बाबा तर नाही राहिलेले, आजोबा. तर ते म्हणजे माझं लग्न झालं ना त्याच वर्षी म्हणजे 3-1 महिन्यांनी ते एक्सपायर झाले. मग सध्या माझी आजीच आहे. मग ती म्हणजे असं तिला आम्ही म्हणजे कधीच असं दुःखी ठेवत नाही. म्हणजे ती असं नेहमी म्हणजे माझी आई आजीला सांभाळून घेते आणि माझी आजी पण आईला सांभाळून घेते. एक दोघी तिघींचं भरपूर भारी पडतं. आणि म्हणजे माझ्या आजी म्हणजे दोघी म्हणजे तिच्या दोघी सून आहेत. दोघी सुनांना सारखं सांभाळून घेते आणि स्वभाव म्हणजे एकदम भारी तिचा स्वभाव आहे. बोलणं चालणं आगाऊ नाही, काही नाही. तर अशा गप्पा तिच्या भरपूर गप्पा वगैरे सुरू झालेल्या होत्या. तिची सासू तिला कशी त्रास वगैरे द्यायची त्यांच्या वेळेस. आणि तसं तर माझी आजी ना गावातलीच आहे. तिला म्हणजे तिचं माहेर पण गावातलंच आहे ना. आणि इथं माझ्या बाबांनी तिचं लग्न करून आणलेलं होतं. तर माझे बाबा थोडेसे म्हणजे स्ट्रिकच होते एकदम, म्हणजे दारू बिरू प्यायचे आणि स्ट्रिक होते. पण मग माझ्या आजीने तेवढ्या याच्यात संसार केला.